टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। आपण नेहमीच चांगल्या माणसांबरोबर असले पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्याच्याशी, मुलाशी। त्यामुळे भेटलो, बोललो आणि न्यायाच्या गोष्टी तर होत राहतीलच, व्हायलाच पाहिजेत, लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण। पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय की संतोष कसा, म्हणजे त्याचं चांगुलपण कसं टिकवायचं आणि काय संदर्भात करायचं त्याच्या आत्ताच काय बोलत नाही, पण संतोष राहील आमच्याबरोबर, हे सगळ्यांबरोबर। हे प्रकरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असेल, आज भेट पण झाली प्रत्यक्षात। तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता, म्हणजे ज्या पद्धतीनं घटनाक्रम झाल्या आतापर्यंत इथपर्यंत ते प्रकरण आलेलं आहे? त्याच्यावर खूप बोललं गेले, खूप म्हणजे 24 तास त्याच्यावरतीच बोललं गेलं जातं। आपण फक्त ह्या काय म्हणते ती एक माणूस मरतो, परत तो रोज रोज मरतो। आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो, पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातो आहे ना। तर तो रोज रोज जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि मात करून पुढे जायला पाहिजे। आणि जे काही झाले त्याला सोडण्यात काही अर्थ नाही, ते तर आपोआप होईलच आणि ते सुटलं जाणारच नाही। तर ते लवकरात लवकर त्याचा न्याय व्हावा आणि एक त्यातून बाजूला होऊन पुढे जायला पाहिजे, बस। उद्या अजितदादा पण इथल्या दौऱ्यावर आहेत, आज तुम्ही भेट घेताय, ह्या भेटीविषयी तुम्ही दादांना काही बोलणार किंवा काही चर्चा होऊ शकते तुमची? नाही, कोणाला काही सांगावं असं आपण कोणी नाही आहोत। आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे। मी दादांना काय सांगावं त्यांनी काय करावं इतपत काही असं वाटत नाही मला। एक माहिती म्हणून तरी अशी भेट झाली? नाही, हे कळेलच ना त्यांना। मला फक्त यांची काळजी होती, भेटायचं होतं, बाकी काय नाही। काय होतं की गोष्टी परत परत जेवढ्या अंगावर येतात ना त्या परत परत त्रासदायक असतात ना, तो त्रास कमी व्हावा एवढीच इच्छा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।